नमस्कार सगळ्यांना। आपण आता आलेलो आहे पनवेल स्टेशन, जे लवकरात लवकर महाराष्ट्रातलं किंवा मुंबई नवी मुंबई परिसरामधलं खूप मोठं स्टेशन, खूप मोठं जंक्शन व्हायला जातं आहे। अशा ठिकाणी मी आज आलेलो आहे आणि आज तुम्हाला हे सगळं दाखवताना खूप जास्त आनंद होतो आहे, कारण पनवेलचा जो विकास आहे हा सगळ्यात जास्त झपाट्यानं होतो आहे असं माझं व्यक्तिगत मत आहे। याच्यासाठी नाही की आम्ही या भागामध्ये राहतो, पण एकंदर आता हे स्टेशनच्या आजूबाजूचा परिसर तुम्ही बघता, हा ज्या प्रकारे याची डेव्हलपमेंट होते आणि ज्या प्रकारे काम चालू आहे ते काम आपण बघणार आहोत, एकदम शॉर्टमध्ये बघणार आहोत। आणि मला तुम्हाला विचारायचं की हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ तुम्ही महाराष्ट्रातल्या कुठल्या शहरामधून, कुठल्या गावामधून बघताय, परदेशातून बघत असाल तरी देखील आपण हा व्हिडिओ कुठून बघताय ते कमेंट बॉक्समध्ये कृपा करून आठवणीने सांगा। जर का आपण कधी पनवेलमध्ये येत असाल तर पनवेल स्टेशनच्या बाबतीमध्ये जर का तुम्ही बोलायचं झालं तर ज्या वेळेला पनवेल भागामध्ये येऊन जर का तुम्ही एखाद्याला विचारलं की मला ईस्टला जायचं की वेस्टला जायचं, तर समोरचा माणूस कदाचित तुम्हाला याचं उत्तर देऊ शकत नाही। पण जुनं पनवेल की नवीन पनवेल अशा स्वरूपामध्ये जर का तुम्ही विचारलं तर त्याचं तुम्हाला उत्तर नक्की मिळेल। जुन्या पनवेल भागात जायचं की नवीन पनवेल भागामध्ये तुम्हाला जायचं आहे। आणि नमस्कार, मी नोकरीवाला यूट्यूबर, माझं नाव वैभव, आपल्या सगळ्यांचं स्वागत। आता पनवेल स्टेशन जर बोलायचं झालं तर जुनं स्टेशन कसं होतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण आता मी उभा आहे तो थेट ज्या ठिकाणी आपलं जे कर्जत लाईन आहे, ही जी कर्जत लाईन पनवेल स्टेशनला ज्या ठिकाणी कनेक्ट होणार आहे, या ठिकाणी याचं जे काम आहे हे किती मोठ्या प्रमाणावर प्रगतीपथावर आहे हे आपण बघूया। समोर तुम्ही बघू शकता की जी रेल्वेचा रूळ आहे, पटरी म्हणूया, हा आता सरळपणे अंथरलेला आहे। हे तुम्ही बघू शकता, काम सुरू आहे आणि सगळ्या बाजूला मोठे मोठे डेब्रिस दिसतील। त्याचबरोबर समोर जी गाडी आहे ही हा जो रूळ आहे, ह्या रुळावर अलाइनमेंटसाठी असलेली गाडी आहे आणि समोर तुम्हाला लांब दिसत असेल तो ब्रिज पण आहे। आणि ही जी थेट जे काम सुरू आहे हे सगळं काम रेल्वेतर्फे सुरू आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे येत्या काळामध्ये ही जी साधारणपणे 28 ते 29 किलोमीटरची जी लाईन आहे कर्जत लाईन, ही कर्जत लाईन प्रगतीपथामध्ये आलेली दिसत आहे। आणि आता आपण थोडंसं पुढे जाऊया या भागामध्ये, म्हणजे आपल्या सगळ्यांना या गोष्टी लक्षात येतील की हे किती टर्नओव्हरच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर हे किती मोठं काम असू शकतं हे पण आपण समजून घेऊया। आणि येत्या काळामध्ये पनवेलच्या आसपासचा परिसर, जेणेकरून पनवेलपासून तुम्ही निघालात तर कर्जत लाईनवरती फार मोठ्या प्रमाणामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी स्कोप आहे असं मला प्रामुख्याने सांगावं असं वाटतं। कारण पनवेलकडे खूप सारे लोक आज एक इमर्जिंग सिटी म्हणून बघतात। आजूबाजूच्या गावांमध्ये देखील या संपूर्ण जो विकास आहे हा सिडकोच्या माध्यमातून असेल किंवा काही ठिकाणी MMRDAच्या माध्यमातून असेल, हा होत आहे। आणि याचंच उदाहरण समोर तुम्ही अगदी रेल्वेच्या पटरीच्या कडेला किंवा रेल्वे रुळाच्या कडेला तुम्ही बिल्डिंग बघू शकता। आजूबाजूला ह्या ज्या बिल्डिंग्स आहेत यांचं काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे। आता याचा जो रेट आहे हा रेट लाखोंमध्ये असणार आहे, करोडोंमध्ये असणार आहे। लाख हा फार कमी आकडा आहे हे मला तुम्हाला सांगावंसं वाटतं। मगाशी जी आपण गोष्ट केली ती या गाडीच्या संदर्भामध्ये, आता ही जी गाडी आहे ही रेल्वे ट्रॅकची अलाइनमेंट करण्यासाठी वापरलेली हे वाहन आहे। आणि या इकडे ट्रेनचे ड्रायव्हर किंवा पायलट समोर काम करताना तुम्ही बघू शकताय। रेल्वेचं इंजिन आहे, हे इंजिन आता एका गाडीवरून दुसऱ्या गाडीला जोडलं जाईल। आणि खूप मोठा विस्तार आहे हा सगळ्याच, म्हणजे याच्या बाबतीमध्ये येत्या काळामध्ये पनवेलकडे तुम्ही कशा दृष्टिकोनातून बघता ते देखील मला कृपा करून कमेंटमध्ये सांगा। किंवा पनवेल नवी मुंबई याच्या बाबतीमध्ये कशा स्वरूपाचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील तेही सांगा। रिअल इस्टेटच्या संदर्भामध्ये बघायला आवडतील तर त्याबद्दल पण कमेंट करा।
त्याचबरोबर अशा ज्या इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट आहेत त्या बाबतीमध्ये जर का आपल्याला काही अधिक माहिती हवी असेल, स्पेसिफिक काही माहिती हवी असेल, त्या एखाद्या ठिकाणी जाऊन जर माहिती घ्यायची असेल तर ते देखील आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आता आपण बऱ्याच लांब ठिकाणावरती आलेलो आहोत. समोर बघू शकताय, समोर आपल्याला पनवेल स्टेशन दिसतंय. काम किती प्रगतीपथावर आहे ते दाखवावं, कारण व्लॉगिंगच्या माध्यमातून तर आपण तुमच्या समोर येत असतो, फॅमिली ब्लॉग, फन, ह्या सगळ्या गोष्टी. पण आत्ता जे पनवेलच्या स्टेशनची जी अपडेट आहे आणि खास करून ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी कर्जत लाईन कनेक्ट होणार आहे ती लाईन आपल्या सगळ्यांना मला दाखवायला सगळ्यात जास्त आनंद होतो. तर समोर तुम्ही बघू शकताय रेल्वेचं इंजिन स्टेशनच्या बाजूला जात आहे. आणि ही जी रेल्वेचा रूळ आहे किंवा पटरी आपण म्हणूया, मराठी रूळ शब्द आहे, हिंदीमध्ये पटरी म्हणतो, पण प्रामुख्याने आपल्याला पटरी हा शब्द जास्त करून वापरण्याची सवय आहे. तर ही जी पटरी आहे, आता ही पटरी तुम्हाला जे लांबच लांब दिसत आहे, हा समोर काळुंद्री नदी याच्यावरचा हा ब्रिज आहे, अप अँड डाऊन मार्गावरचा, आणि थेट जाणार आहे कर्जतकडे. आणि कर्जतच्या मध्ये जे 4-5 स्टेशन आहेत, हे स्टेशन पार करून मग ट्रेन कर्जतपर्यंत पोहोचेल. आणि याच्यासाठी लागणारा वेळ मला असं वाटतं की अर्धा तासामध्ये, पनवेलवरून निघाल्यानंतर 25 मिनटं ते अर्ध्या तासामध्ये आपण कर्जतला पोचू शकता फास्ट ट्रेनने. बाकी नक्की खात्री आहे. आणि ह्या आजूबाजूच्या बिल्डिंग्स आहेत, लाखोंचे दर, आणि पनवेलच्या आजूबाजूची जी गावं आहेत ही सुद्धा सिडकोच्या माध्यमातून डेव्हलप होतात. आणि मला एक छोटासा प्रश्न विचारायची इच्छा होते की यापुढे जसं आम्ही आता स्टेशनचा व्हिडिओ करतो आहे, तसंच तुम्हाला कशा स्वरूपाचे व्हिडिओ इथून पुढे बघायला आवडतील. जसं की पनवेल स्टेशन असेल, जुनं पनवेल, नवीन पनवेल, ह्या सगळ्या भागाचे डिटेलमध्ये व्हिडिओ असतील, किंवा नवी मुंबईमधल्या रिअल इस्टेटच्या बाबतीमध्ये असणारे व्हिडिओ असतील, किंवा इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये असणारे व्हिडिओ असतील. याच्या बाबतीमध्ये आपण कृपा करून कमेंट बॉक्समध्ये लिहा. त्याच्याप्रमाणे मग पुढे जाऊन आपल्याला कार्यवाही करण्यासाठी बरं पडेल. ह्या कारणासाठी पनवेल शहराला नवी मुंबईचं गेटवे म्हणतात किंवा म्हणायला हरकत नाही, कारण तुम्ही सातारा, सांगली, कोल्हापूर या भागातून जेव्हा येतात तेव्हा त्याच्यानंतर कोकणातून जरी आलात तरी आपल्याला पनवेलला यावं लागतं. पनवेलच्या स्टेशनवरून आपण मुंबईमध्ये कुठेही जाऊ शकता. आणि येत्या काळामध्ये पनवेलवरून संपूर्ण भारतामध्ये कुठेही जाण्यासाठी ट्रेन सुटणार आहेत, इतकं मोठं पनवेलचं जंक्शन होतं आहे. पण आत्तापुरता मी व्हिडिओ फक्त इतकाच करतो आहे की आपण पनवेलवरून निघाल्यानंतर कर्जतकडे जाणारी लाईन आणि त्याचं जे काम आहे पनवेल स्टेशनच्या जवळपास असणारं, याच्या बाबतीमध्ये आपण फक्त आजचा व्हिडिओ करतो आहे. समोर बघू शकता पोकलेनने किती मोठ्या प्रमाणामध्ये काम सुरू आहे. आणि जर का आपण विचार केला की पुढल्या वर्षापर्यंत आलो तर होप सो हे संपूर्ण, आणि तसा प्रकारचा आपण व्हिडिओ करू देखील जेव्हा हे पूर्ण फुल फ्लेजमध्ये कामामध्ये आलेलं असेल त्यावेळेला. पण आत्ता जे काही काम प्रगतीपथावर आहे ते मला दाखवलं. आपण हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर नोकरीवाला यूट्यूबर या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अशा स्वरूपाचे कंटेंट आपण आपल्या सगळ्यांसाठी घेऊन येत असतो. हे बघा, खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम सुरू आहे. समोर फार मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिफिकेशनचं काम देखील या बाजूला सुरू असलेलं दिसतंय. समोर बघू शकता अगदी रेल्वे रुळाच्या लगतच कामगारांसाठी झोपड्या बांधलेल्या आहेत. आणि इतक्या कष्टामध्ये, गैरसोयीमध्ये हे सगळे लोक राहत असतात, तेव्हा आपण खूप चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये नवनिर्माण बघत असतो. आपल्या अगदी समोर पनवेल स्टेशन आणि आजूबाजूला हा स्टेशनचा परिसर जो फार मोठ्या प्रमाणामध्ये खूप चांगल्या पद्धतीने येत्या काळामध्ये डेव्हलप होणार आहे. आणि या आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना दाखवायला मला खूप जास्त आनंद होत आहे. आता जसा वेळ मिळेल,
जसा टाईम मिळेल तसं आपण ह्या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत घेऊन येत असतो. आपल्याला कसं वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. इतक्या सगळ्या गोष्टी एका व्हिडिओमध्ये दाखवणं शक्य नाही, त्याच्यामुळे याचे आपण मल्टिपल व्हिडिओ करणार आहोत. 3 ते 4 व्हिडिओ तरी आपल्याला करावे लागतील. त्यावेळेला हे संपूर्ण जे काम आहे, जायंट वर्क आहे, हे मला असं वाटतं की कवर होऊ शकेल. कारण हे जे ब्रिजेस आहेत हे कुठून कुठे जाणार आहेत, कसे कनेक्ट होणार आहेत, या सगळ्या गोष्टी थोड्याशा डिटेलमध्ये आपल्या सगळ्यांना दाखवाव्या लागतील. आणि हे जे नवीन स्टेशन आहे, जे एक्सटेंडेड प्लॅटफॉर्म आहे, त्याच्याबद्दलसुद्धा आपल्या सगळ्यांना नवीन माहिती कळेल. याच्यासाठी पहिल्या वेळेला तुम्ही कोकण रेल्वेचे तिकीट काढायला येत होतात त्यावेळेला एक्झॅक्टली आपण इथे येत होतो कोकण रेल्वेचे तिकीट काढण्यासाठी. म्हणजे तुम्ही वेपर्यंत बघता, पनवेल तुटलेलं आहे, इथे आपण तिकीट काढण्यासाठी याच्या अगोदर येत होतो. आणि आपल्या जो समोरचा भाग आहे इथे या भागांमधून हे तर पूर्ण चेंज आहे. आता हे तुम्हाला सांगूही शकत नाही की हे पहिलं कसं दिसत होतं, पण इतकं मात्र नक्की की बऱ्याच वेळेला आपण या ठिकाणी येऊन आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल की आपण जर का कोकण रेल्वेचं कधी तिकीट काढलं असेल तर या बिल्डिंगमध्ये येऊन तिकीट काढत होतो. आणि हाच आजच्या घडीला हा परिसर कसा दिसतोय ते देखील बघून घ्या. एका शब्दात जर बोलायचं झालं तर या सगळ्या गोष्टीला अजस्र काम असं म्हणता येईल असं मला वाटतंय. हे बघू शकता, अजस्र काम. हे बघा इथे पनवेल लिहिलेलं आहे. ही बिल्डिंग तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर मंडळी, तुर्तास आपली रजा घेतो आणि जेवढं शक्य झालं कवर करण्यासाठी तेवढं आपण कवर केलेलं आहे. आणि खरं तर 4-5 तरी व्हिडिओ कंटिन्युअसली करावे लागतील, त्यावेळेला सगळ्या गोष्टी कवर होतील. बघूया कसं कसं शक्य होते, त्याप्रमाणे आपण व्हिडिओ नक्की करू. सध्या तरी रजा घेतो. बाय बाय, काळजी घ्या. धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग. फर्स्ट टाईम बघत असाल सबस्क्राईब आठवणीने करा. बाय बाय.